मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथे गुप्ता गॅस एजन्सी समोर गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र 2 एप्रिल रोजी पाहायला मिळालं। एप्रिलच्या कडक उन्हात नागरिकांना तासनतास उभं राहून प्रतीक्षा करावी लागते व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते। माहितीनुसार अनेक नागरिक सकाळी 6 वाजल्यापासून रांगेत उभे असून दुपारी 2:30 वाजेपर्यंतही त्यांचा नंबर लागलेला नव्हता। सकाळपासून उभे आहोत पण अजून गॅस मिळालेला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली। या परिस्थितीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय। उन्हाचा तडाखा आणि दीर्घ प्रतीक्षेमुळे अनेकांची प्रकृतीही बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान एजन्सीकडून योग्य नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला। टोकन प्रणाली, अतिरिक्त वितरण केंद्र किंवा ठराविक वेळापत्रक जाहीर न केल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे। एकीकडे सरकारकडून गॅसचा तुटवडा नसल्याचं सांगितलं जात असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना अशा रांगा लावाव्या लागत असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन गॅस वितरण प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी प्रशासनाकडे केली। तसेच टोकन प्रणाली लागू करणं, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणं आणि वेळापत्रक स्पष्ट जाहीर करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.